आता बातमी बारामतीमधून आहे। तक्रार दाखल करण्यासाठी रोहित पवार आज बारामतीमध्ये येत आहेत। डीजीसीए विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी रोहित पवार बारामतीत आता दाखल झाल्याचं पाहायला मिळते। बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधात आता तक्रार दाखल करणार आहेत। रोहित पवार यांनी काल मुंबईमध्ये सुद्धा तक्रार दाखल केली। डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधात काल मुंबईमध्ये तक्रार दाखल झाली। यावेळी पोलीस आणि रोहित पवार यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुद्धा पाहायला मिळाला होता आणि त्यानंतर रोहित पवार आता बारामतीमध्ये दाखल झाले। बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार आज तक्रार दाखल करणार आहेत। डीजीसीए आणि व्हीएसआर या विमान कंपनीच्या विरोधात अनेक प्रश्न रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विचारतात। हा अपघात आहे की घातपात याबद्दल राज्यभरामध्ये संभ्रम पाहायला मिळतो आणि या बाबतीत आता रोहित पवार काही वेळातच बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करणार आहेत। डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधात रोहित पवार तक्रार दाखल करणार आहेत। या तक्रार दाखल झाल्यानंतर रोहित पवार काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या बारामती पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्त्यांची सुद्धा गर्दी पाहायला मिळते। अजित पवार यांना न्याय मिळाला पाहिजे, या सगळ्या विमान अपघाताची कसून चौकशी केली पाहिजे आणि व्हीएसआर कंपनीवर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाते। बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्त्यांची सध्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। रोहित पवार सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आणि काही वेळातच बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये रोहित पवार तक्रार दाखल करणार आहेत। डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल केली जाणार आहे। युगेंद्र पवार सुद्धा रोहित पवारांसोबत उपस्थित असल्याचं यावेळी पाहायला मिळतं। गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार अनेक ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहेत। दिल्लीमध्ये सुद्धा त्यांनी पत्रकार परिषद घेतली। अनेक सवाल त्यांनी उपस्थित केले होते। डीजीसीए कशा पद्धतीने तपास करते, व्हीएसआर कंपनीवर याआधी कारवाई का झाली नाही असे सवाल त्यांनी विचारले होते। ब्लॅक बॉक्सचं नेमकं काय झालं दरम्यान आता ब्लॅक बॉक्स सुरक्षित असल्याची माहिती सुद्धा समोर येते। ब्लॅक बॉक्समधून डेटा काही रिकव्हर झालाय का याची माहिती आता समोर येणं महत्त्वाचं आहे। होती जे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत त्यांच्याच मृत्यूचं कारण तो अपघात आहे का नैसर्गिक मृत्यू आहे हे शोधण्यासाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागतं। मग जर सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत घडलं तर काय त्याची ही राहील, नेमकं कोणती यंत्रणा चालू आहे ही। आज अजून आमचा विश्वास नाही की दादा आमच्यात नाही। आमची 4 वर्षाची मुलं आज रोडवर येऊन रडतात। अजून आमचा विश्वास नाही की दादा आज आमच्यात नाहीत आणि आज त्यांच्या न्यायासाठी आम्हाला यावं लागतं। आज बारामतीमध्ये मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते आणि दादा प्रेमी या ठिकाणी आम्ही आदरणीय रोहित दादा यांनी जी भूमिका घेतलेली आहे की दादांचा मृत्यू कसा झाला, अपघात झाला का घातपात झाला याचा सखोल तपास झालाच पाहिजे। सर्वसामान्य बारामतीकर आज आम्ही 1 महिना झाला संभ्रमामध्ये, घराघरामध्ये त्यावेळेस दुःखामुळे चुली पेटल्या नाही। सगळ्यांची इच्छा आहे की काय झालं होतं नक्की हे आम्हाला समजलं पाहिजे ना, आमचा अधिकार आहे। आणि या संदर्भात आपण अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे बारामतीचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून। नवनाथ, रोहित पवार बारामतीत दाखल झाल्याची माहिती मिळते। विशेष म्हणजे त्यांच्यासोबत आज युगेंद्र पवार सुद्धा दिसतात। नक्कीच कल्याणी, आज आमदार रोहित पवार या बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी युवक नेते युगेंद्र पवार हे देखील दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे। खऱ्या अर्थाने दिवंगत अजित पवार यांच्या निधनाचा अपघात नव्हे तर घातपात आहे असा संशय जो आहे तो 1 महिन्यापासून आमदार रोहित पवार यांच्याकडून केला जात आहे आणि यामुळे आज खऱ्या अर्थाने मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते देखील दाखल झालेले आहेत आणि आता रोहित पवार हे देखील आता पोलीस ठाण्याच्या कार्यालयामध्ये गेलेले आहेत आणि नेमक्या तक्रार जी आहे डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधामध्ये दाखल करणार असल्याची माहिती आहे। एकूणच आता पोलीस नेमकी भूमिका काय घेणार, या कंपनीच्या आणि संस्थेच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करणार का हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। नवनाथ, बारामती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस कोण आहेत आणि तिथे सध्या पोलीस ठाण्याबाहेर सुद्धा कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळते। पोलीस प्रशासनाने काही आवाहन केलंय का? नक्कीच कल्याणी, या ठिकाणी बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये आणि पोलीस ठाण्यामध्ये देखील मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर सुदर्शन राठोड आणि पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव या ठिकाणी दाखल आहेत आणि कार्यकर्त्यांना
थांबवण्याचा देखील प्रयत्न जे आहे ते पोलिसांकडून केला जात आहे. मात्र कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते जे आहेत ते पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कल्याणी, नक्कीच नवनाथ, ही आपण दृश्य सुद्धा पाहतोय. कार्यकर्ते मोठ्या संख्येनं पोलीस ठाण्याच्या बाहेर आता जमा झालेत आणि या सगळ्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास लागावा, सखोल चौकशी व्हावी अशी मागणी केली जाते. ही आपण दृश्य पाहतोय. बारामती पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्ते मोठ्या संख्येनं आता आलेले आहेत. रोहित पवार आणि युगेंद्र पवार पोलीस ठाण्यात दाखल झालेत. डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधात आता तक्रार दाखल केली जाणार आहे. पोलिसांकडून सुद्धा कार्यकर्त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला जातोय. मात्र कार्यकर्ते सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. गेल्या महिन्याभरापासून या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. मात्र यातून कोणतीही ठोस माहिती अजूनही समोर आली नाही असं या सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे तपास नेमका कोणत्या दिशेनं सुरू आहे याबद्दलची माहिती लवकरात लवकर द्या अशी कार्यकर्ते मागणी करतात. हातामध्ये पोस्टर्स घेऊन हे सगळे कार्यकर्ते तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर जमा झालेले आहेत. अजित पवार यांचं 28 जानेवारीला विमान अपघातात दुर्दैवी असं निधन झालं होतं आणि त्यानंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. अजितदादांच्या बाबतीत अपघात आहे का घात आहे हा संबंध महाराष्ट्रवासियांच्या मनात आहे आणि तो संभ्रम दूर करण्याच्या दृष्टीनं जो रोहितदादांचा प्रामाणिक प्रयत्न चालू आहे त्या प्रयत्नाला जर वाचा फोडायचा असेल तर तो गुन्हा नोंदवून घेण्यासाठी आम्ही पोलीस स्टेशनला आलोय. त्या अनुषंगानं पोलीस स्टेशननं गुन्हा नोंद करावा आणि तो नोंद करेपर्यंत आम्ही इथून आज उठणार नाही ह्या उद्देशाने आम्ही आज येतो आलाय. रोहितदादाचे 25 दिवसापासून अजितदादांच्या अपघात आहे का घात आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतात. परत त्याच्यानंतर काही विमानांवर हे झालं नाही का, संशय घेतला की विमान असं ते खराब होते किंवा काय. मग हे जे विमान ज्यांचे आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आमच्या सगळ्या बारामतीकरांची इच्छा आहे. त्यांच्या हातात सत्ता होती. जे महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत त्यांच्याच मृत्यूचं कारण तो अपघात आहे का नैसर्गिक मृत्यू आहे हे शोधण्यासाठी आम्हाला रस्त्यावर यावं लागतं. मग जर सर्वसामान्य माणसाच्या बाबतीत घडलं तर काय त्याची ही राहील, नेमकं कोणती यंत्रणा चालू आहे ही. अजून आमचा विश्वास नाही की दादा आमच्यात नाही. आमची 4 वर्षाची मुलं आज रोडवर येऊन रडतात. अजून आमचा विश्वास नाही की दादा आज आमच्यात नाहीत आणि आज त्यांच्या न्यायासाठी आम्हाला यावं लागतं. आज बारामतीमध्ये मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते आणि दादा प्रेमी या ठिकाणी आम्ही आदरणीय रोहित दादा यांनी जी भूमिका घेतलेली आहे की दादांचा मृत्यू कसा झाला, अपघात झाला का घातपात झाला याचा सखोल तपास झालाच पाहिजे. सर्वसामान्य बारामतीकर आज आम्ही 1 महिना झाला संभ्रमामध्ये, घराघरामध्ये त्यावेळेस दुःखामुळे चुली पेटल्या नाही. सगळ्यांची इच्छा आहे की काय झालं होतं नक्की हे आम्हाला समजलं पाहिजे ना, आमचा अधिकार आहे. तर बारामतीमधली ही दृश्य आपण पाहतोय. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेमागे घातपात असल्याचा आरोप गेल्या अनेक दिवसांपासून केला जातो आणि या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी रोहित पवार सातत्यानं पाठपुरावा करतात. पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार यांनी याआधी सुद्धा अनेक सवाल उपस्थित केले. तर डीजीसीए विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी आता रोहित पवार बारामतीमध्ये दाखल झालेत. खरं तर काल मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात सुद्धा तक्रार दाखल करण्यात आली. खरं तर ज्यावेळी रोहित पवार त्या ठिकाणी गेले होते त्यावेळी पोलिसांनी एफआयआर स्वीकारायला नकार दिला होता. त्यामुळे पोलीस आणि रोहित पवार यांच्यामध्ये एक प्रकारे शाब्दिक वाद सुद्धा पाहायला मिळाला होता. रोहित पवार यांनी राममोहन नायडू यांच्या विरोधात सुद्धा अनेक गंभीर आरोप केले होते. विमानाची स्थिती नेमकी कशी होती, व्हीएसआर कंपनीवर सरकार मेहरबान आहे का, असे सवाल त्यांनी उपस्थित केले होते. काल ज्या पद्धतीनं मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये शाब्दिक वाद झाला होता, एक प्रकारे गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं होतं. त्यामुळे आता बारामती पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवून घेतली जाते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयातून रोहित पवार यांना फोन केल्याची सुद्धा माहिती आता समोर येते. रोहित पवार यांच्यासोबत युगेंद्र पवार सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बारामती पोलीस ठाण्यामध्ये कार्यकर्त्यांची सध्या गर्दी पाहायला मिळते. रोहित पवार हे अजित पवार अपघात प्रकरणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीच्या विरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करतात आणि त्यामुळे बारामतीमध्ये सध्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाल्याचं आपण पाहतो. या सगळ्या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा अशी मागणी केली जाते. महिन्याभरापासून
या प्रकरणात नेमका काय तपास झाला याची माहिती समोर यावी, VSR कंपनीवर कारवाई व्हावी अशी मागणी केली जाते। त्यामुळे तक्रार दाखल करून झाल्यावर पुढे रोहित पवार या सगळ्या प्रकरणी काय बोलतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। डीजीसीएच्या ऑडिट रिपोर्टवर सुद्धा रोहित पवार संतापले होते। डीजीसीएचं ऑडिट होतंय का, सरकार त्यांच्यावर मेहरबान आहे का, असे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले। आणि आपण पुन्हा एकदा जाऊयात बारामतीमध्ये आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडे। नवनाथ, आपण पाहतोय बारामती तालुका पोलीस ठाण्याच्या बाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड अशी गर्दी झालेली आहे।